मित्रांनो नमस्कार। आज भारतातली सर्वात मोठी बँक, जिला आपण बँकांचं बँक म्हणतो, सरकारची बँक म्हणतो, अशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी जी नवीन जाहिरात आज प्रसिद्ध झाली त्याच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहे। आता ही जी जाहिरात यापूर्वी पण अशा प्रकारची जाहिरात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी 2018 मध्ये आली होती। 2020 मध्ये सुद्धा नाबार्ड मध्ये, नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये सुद्धा सेम जाहिरात मागच्या वर्षी आली होती। 10वी बेसिसवर मिनिमम क्रायटेरिया 10वी पास, कमीत कमी तुम्ही फक्त आणि फक्त 10वी पास असावे असा याची शैक्षणिक पात्रता आहे। तर ओव्हरऑल हा जॉब कसा आहे, नेमकं याच्यामध्ये पुढे प्रमोशन कसं आहे, पगार किती पडतो, याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी आहे, अभ्यास कसा करायचा, परीक्षेच्या तारखा, ओव्हरऑल पूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पूर्णपणे समजून घेणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत यासाठी बघायचा आहे की एकूण एक छोटे छोटे पॉइंट जे आहेत हे प्रत्येक स्लाइड मध्ये या व्हिडिओचे मी कव्हर करून घेतलेत। बघा, तर स्टार्ट करूया। ऑफिस अटेंडंट जे पद आहे, ऑफिस अटेंडंट, ऍक्च्युअली ऑफिस अटेंडंट पद काय आहे अगोदर हे समजून घ्या। आरबीआय मध्ये पदवी ज्यांची पूर्ण झाली आहे अशा विद्यार्थ्यांना ऑफिस असिस्टंट नावाचं एक पद असतं। असिस्टंट म्हणजे आपण क्लर्क म्हणतो। आता या क्लरिकल कॅडरच्या खालची पोस्ट म्हणजे ऑफिस अटेंडंट। ऑफिस अटेंडंट जर तुम्ही झालात तर पुढचं प्रमोशन जे आहे तुमचं ऑफिस असिस्टंट म्हणून असतं। तर यांचं नेमकं काय काम काय, तर या टेबलवरची फाईल त्या टेबलवर शिफ्ट करणे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट आणि ऑफिसरला त्यांच्या कामात मदत करू लागणे, हे असतं ऑफिस अटेंडंटचं काम। आता याच्या महाराष्ट्रात, भारतात किती जागा आहेत, मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळेसची जी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती या अराउंड 556 जागांची होती। यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर जागा आहेत बघा 841 पूर्ण भारतासाठी। त्यातल्या टिपिकली महाराष्ट्रासाठी ज्या जागा आहेत त्या आहेत 257। 257 पैकी 202 जागा ज्या आहेत, 202 जागा या आहेत मुंबई रिजनसाठी आणि उरलेल्या 55 जागा ज्या आहेत या आहेत विदर्भ रिजनसाठी। मुंबईमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऑफिस, मुंबईला, त्यानंतर पुण्याला, विदर्भात जर म्हणलं तर नागपूरला, अशा ठिकाणी मुंबईचे ऑफिसेस आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे। तर या ऑफिसेससाठी ही रिक्रुटमेंट सध्या होते। बघा, आता ही जी रिक्रुटमेंट आहे, ही जी रिक्रुटमेंट आहे याच्याबद्दल थोडं जाणून घ्या। यासाठी शैक्षणिक पात्रता काय। आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे, सर तुम्ही इथं टिपिकली महाराष्ट्रासाठी का लिहिलं, कारण की या रिक्रुटमेंट मध्ये तुम्हाला कुठल्याही एकाच रिजन मधून, एकाच डिव्हिजन मधून अप्लाय करता येतं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा जसं मी म्हणलं मुंबई एक डिव्हिजन आहे आणि नागपूर एक डिव्हिजन आहे, दोन्हीपैकी कुठेतरी तुम्ही एकाच ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। म्हणून स्पेशली महाराष्ट्रातल्या मराठी मुलांसाठीची रिक्रुटमेंट आहे, कारण या रिक्रुटमेंट जसं इतर परीक्षांमध्ये IBPS क्लर्क असेल, बाकी RRBचे एक्झाम्स असतील, इथं अदर स्टेटचे मुलं सुद्धा अप्लाय करू शकतात, पण या रिक्रुटमेंट मध्ये मात्र टिपिकली महाराष्ट्रातलेच मुलं अप्लाय करू शकतात। कारण यावर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलंय नेहमीप्रमाणे की आरबीआय अटेंडंट पदासाठी ज्या स्टेट मधून तुम्ही अप्लाय करताय त्या स्टेटचं किंवा युनियन टेरिटरीचं डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं किंवा रहिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो। बर, मग याच्याबद्दल थोडं जाणून घ्या। शैक्षणिक पात्रता 10वी पास। बघा, मी पुन्हा एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतोय, इथं शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे। हे 12वी मी का लिहिले, कारण बऱ्याच मुलांना काय वाटतं की माझं 10वी झालंय, 12वी झालेलं नाहीये तरी मी इलिजिबल आहे, माझं 10वी झालंय, 12वी झाले तरी मी इलिजिबल आहे, माझं 10वी झालंय, ग्रॅज्युएशन झालंय मग मी इलिजिबल नाहीये। म्हणजे फक्त 10th वाले जर म्हणलं तर इलिजिबल आहेत, 10th प्लस 12th म्हणजे 12वी ज्यांचं झालंय असेही लोक पात्र आहेत, पण ज्यांचं 10वी प्लस 12वी आणि ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे ज्यांनी आपली पदवी पूर्ण केली असे लोक इलिजिबल नाहीत, समजून घ्या। मग काही लोक म्हणतील सर आमचं ग्रॅज्युएशन तर चालू आहे, आम्ही फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे। येस, तुम्ही पात्र आहात, याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला डिटेल बोलणार आहे,
पण स्टील सांगतोय फर्स्ट इयरला असणारे विद्यार्थी, सेकंड इयरला असणारे विद्यार्थी, थर्ड इयरला असणारे विद्यार्थी, इनफॅक्ट ज्यांचा ग्रॅज्युएशनचा निकाल 1 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागलेला नाही, असे सगळे लोक यासाठी एलिजिबल आहेत. मग एखादा विद्यार्थी असेल जो जून मध्ये पास होणार आहे, यस तुम्ही एलिजिबल आहात. एखादा विद्यार्थी आहे जो परीक्षा तर देऊन बसलाय पण निकाल अजून लागलेला नाहीये, यस तुम्ही एलिजिबल आहात. इनफॅक्ट एखादा विद्यार्थी ज्याने परीक्षा दिली आणि एक विषय बॅक आहे, म्हणजे बॅकलॉग ज्याला आपण म्हणतो, लास्ट इयरचा, लास्ट सेमिस्टरचा, म्हणजे त्याचा निकाल त्याच्या हातात पूर्ण नाहीये, तो पास अजून झालेला नाहीये, अशा सुद्धा विद्यार्थी या परीक्षेला पात्र आहेत. समजून घ्या. फक्त ज्यांचा निकाल 1 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागलेला आहे असे विद्यार्थी मात्र या ठिकाणी एलिजिबल नाहीत. शैक्षणिक पात्रता या पद्धतीने. वयोमर्यादा बघा, कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्ष ही जनरल आणि ओबीसी जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठीची वयोमर्यादा आहे. ओबीसी साठी +3 म्हणजे 28 वर्ष, एससी एसटी साठी 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. परीक्षेची फीस जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 450 रुपये, एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी 50 रुपये या पद्धतीने. आता सगळ्यात महत्वाचा टप्पा की हे तर कळलं की आरबीआय अटेंडंटचं पद काय, कशा पद्धतीने त्यांचं काम आहे, या परीक्षेसाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय, पण नेमकं यांची रिक्रुटमेंट कशी होणार, निवड प्रक्रिया कशी असणार. बघा, निवड प्रक्रियेमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल परीक्षा आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये याला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणतात, मराठीत याला प्रादेशिक भाषा चाचणी, म्हणजे मराठी तुम्हाला वाचता, लिहिता आणि बोलता यायला पाहिजे. आता महाराष्ट्रासाठी तुम्ही कुठल्या रिजनला अप्लाय करताय याच्यावर डिपेंड करतो तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट कुठली होईल, त्याच्याबद्दलही पुढे मी बोललोय. आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी, म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की मी 10वी पास आहे तर तुमचं 10वीचं मार्क्स मेमो, बाकी सोपे सोपे जे डॉक्युमेंट्स आपले आहेत त्यांची व्हेरिफिकेशन होईल आणि मग फायनल सिलेक्शन. आता याच्याबद्दल आपण थोडंसं पुढे डिटेल जाणून घेऊया की निवड प्रक्रियेत पुढे काय काय टप्पे आहेत, कशा कशा पद्धतीने निवड प्रक्रिया होणार आहे. बघा, आता याच्यामध्ये जर पाहिलं तर अराउंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जी ऑफिस अटेंडंटची एक्झाम आहे किंवा पोस्ट आहे, याच्यामध्ये फॅसिलिटीज कशा कशा आहे, ओव्हरऑल याच्यात पगार काय, सगळ्यात महत्वाचं मेरे पगार का क्या. चला, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची जेव्हा रिक्रुटमेंट होईल इमिडिएटली तुम्हाला अराउंड 27,000च्या आसपास हातात पगार पडेल. जे जुने विद्यार्थी आहेत सध्या जॉब करतायत, जीवन खांदाळे असेल, शिवम सांगळे असेल, प्रदीप किडे असेल, त्यानंतर तेली नावाचा एक विद्यार्थी आहे, तर या लोकांना बोलल्यानंतर त्यांनी जेव्हा जॉब स्टार्ट केला होता अराउंड त्यांच्या हातात पगार एवढा होता. 2 वर्ष झाले त्यांना जॉब चालू होऊन, 2 इन्क्रीमेंट लागले, अराउंड त्यांच्या हातात पगार आता 34,000 रुपये पडतो. सगळं कटिंग होऊन प्लस जॉबचं सगळ्यात चांगली गोष्ट 5 days वर्किंग आहे, मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे बिंदास्त ऑफ. मेट्रो सिटी जॉब, मुंबईत सगळ्यात जास्त मारामारी राहण्याची. 1 BHK फ्लॅटचा रेंट मुंबईत अराउंड 20,000, यांना तो फ्लॅट फक्त अराउंड 2300 रुपयात मिळतो. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्हाला एक तर रेंट रेसिडेन्शियलचा अलाउन्स देते, ज्याला आपण हाऊसिंग रेंट साठी HRA म्हणतो, हाऊसिंग रेंट अलाउन्सेस ज्याला HRA म्हणतो आपण, तो अलाउन्स देते. किंवा आरबीआय स्वतःच क्वार्टर देते, क्वार्टर म्हणजे घर. मग या घरात राहण्यासाठी एक नॉमिनल फीस तुमच्याकडून घेते, जेवढं ते घर मेंटेन करायला लागतात. तर असे मुंबईमध्ये एकदम चांगल्या लोकेशनला जसं बायखळा, मालाड अशा ठिकाणी यांचे क्वार्टर्स आहेत. इथं तुम्हाला 1 BHK फ्लॅट, 1 RK फ्लॅट अवेलेबल आहे, इथं तुम्ही राहू शकता. त्यानंतर प्रत्येक 10 वर्षाला अराउंड 50,000 ते 60,000 रुपये अलाउन्स मिळतं, फर्निचर अलाउन्स. बाकी म्हणताना त्यांचं म्हणणं असं आहे की अराउंड जेवढ्या फॅसिलिटीज आरबीआय असिस्टंटला मिळतात, क्लर्कला, तेवढ्या पूर्ण फॅसिलिटीज आम्हाला ऑलमोस्ट मिळतात, म्हणजे मिळतात. फक्त व्हेरीफाय थोडंसं डिफरन्स कुठे पडतो, काही केसमध्ये अमाऊंट आरबीआय असिस्टंटला जास्त आहे, आम्हाला थोडीशी कमी आहे. बाकी फॅसिलिटीज मात्र सगळ्या आहेत. पेपर अलाउन्स, फोन बिल, चष्मा लागलेला असेल तर चष्म्याला पैसे सुद्धा आरबीआय कडून भेटतात. इनफॅक्ट सांगण्यात असं आलंय, म्हणजे मुलांचं म्हणणं आहे की आम्हाला पण माहित नाही की आम्हाला किती अलाउन्सेस आहेत, तर एवढे अलाउन्सेस तर आम्हाला पण पाठ नाही आहेत. ठीक आहे, असो
फॅसिलिटीज चांगल्या आहेत, परमनंट जॉब आहे, काही टेन्शन नाही आहे, 5 days वर्किंग आहे आणि पगार पण चांगला आहे. इनफॅक्ट हा जवळपास आजचा IBPS क्लर्कचा नॅशनलाइज बँकेचा पगार पण ऍज एवढाच आहे. त्यामुळे मी म्हणेल की हे RBI असिस्टंट अटेंडंट म्हणजे अराउंड नॅशनलाइज बँकेच्या क्लर्क एवढा पगार तुम्ही आज घेऊ शकता. ठीक आहे, पुढे बघा. आता याच्यासाठी महत्वाच्या तारखा, फॉर्म कसा भरायचा, काय भरायचं हे मी पुढे सांगणार आहे. सध्या फक्त समजून घ्या की नेमक्या महत्वाच्या डेट्स कुठल्या कुठल्या आहेत. 24 फेब्रुवारी पासून बघा, 24 फेब्रुवारी 2021 ते 15 मार्च पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. म्हणजे हे 5 दिवस आणि पुढचे 15 म्हणजे 20 दिवस तुमचे लिंक ओपन असणार आहे. लवकरात लवकर फॉर्म भरा. शेवटी काय होतं की पेमेंट फेल्युअरची इश्यूज येतात, वेबसाईट लवकर ओपन होत नाही, त्यामुळे पटापट फॉर्म भरून घ्या. बरं, त्यानंतर यांची परीक्षा जी आहे, मी जे सांगितलं एक परीक्षा होणार आहे. ही परीक्षा अंदाजाने कधी होणार आहे, तर ही परीक्षा होणार आहे 9 आणि 10 एप्रिलला. या टेंटेटिव्ह डेट्स आहेत, पण ऑलमोस्ट त्याच्यावर परीक्षा होईल म्हणजे होईल कन्फर्म. म्हणजे इन शॉर्ट जर तुम्ही पाहिलं तर बघा, जेव्हापासून तुम्ही फॉर्म भरणं संपला 15 मार्च पासून, तर अराउंड हे 16 आणि ते जवळपास 8, 24-25 दिवस तुमच्या हातात अभ्यासाला आहेत, जेव्हापासून ऍप्लिकेशनची लास्ट डेट संपेल. पण आजपासून जर विचार केला तर 1 महिना जवळपास 10 आणि हे जवळपास 4-5-6 दिवस, म्हणजे अराउंड एक 1.25 महिन्याच्या आसपास आपल्या हातात या परीक्षेला द्यायला आहेत. तर या 1.25 महिन्यामध्ये RBI अटेंडंटचं, ऑफिस अटेंडंटचं प्रिपरेशन होऊ शकतं का? यस, होऊ शकतं. याच्याबद्दल पुढे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. फक्त महत्वाच्या तारखा, एप्रिलमध्ये 2ऱ्या आठवड्यात परीक्षा आहे, लक्षात ठेवा. आता नेमकं परीक्षा जी होणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं बघा. सेम ॲज मागच्या वर्षीचाच पेपर पॅटर्न त्यांनी कंटिन्यू केला. 30 प्रश्न रिझनिंगचे, 30 प्रश्न इंग्लिशचे, 30 प्रश्न जनरल अवेअरनेसचे, 30 प्रश्न न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. बेसिक गणित विदाउट ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री, विदाउट मेन्सुरेशन, एकदम बेसिक. DI, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, त्यानंतर काही कमर्शियल मॅथ्सचा पार्ट. क्वांटमध्ये जनरल अवेअरनेस मध्ये टिपिकली काय काय असणार याच्याबद्दल पुढे सांगितलंय. यासाठी एकूण 120 प्रश्न, 120 मार्क आणि 90 मिनिटांचा वेळ आहे, 90 मिनिट्सचा. मागच्या वर्षीचा अराउंड कट ऑफ जो आहे हा अंदाजाने घेतलाय, कारण मागच्या वर्षीचा अवेअरनेस खूपच मुलांमध्ये कमी होतं. मागच्या वर्षी 120 पैकी 55चा कट ऑफ होता, असं अंदाजाने मागच्या एका विद्यार्थ्याने सांगितलं, कारण मागच्या वर्षी त्यांनी कट ऑफ डिक्लेअर केले नव्हते. एक RTI मध्ये असा कट ऑफ आला होता. ठीक आहे, चला पुढे वळूया. आता पुढचा पार्ट जर बघायचा, पुढचा पार्ट, तर सगळ्यात महत्वाचं, परीक्षा पास झालो की पुढे काय, मग तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला बोलवणार. जर तुम्ही मुंबईसाठी अप्लाय केलंय तर तुम्ही मराठी किंवा कोकणी पैकी एकाचतून परीक्षा देऊ शकता. जर तुम्ही नागपूरला अप्लाय केलंय तर मराठी किंवा हिंदी पैकी एक लँग्वेज तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, कॅन्डिडेट नॉट क्वालिफाईंग LPT shall not be considered for selection. म्हणजे जर मला LPT जमली नाही तर माझं सिलेक्शन होणार नाही, असं स्पष्ट सांगितलंय. मग LPT नेमकं असतं काय? काही नाही, एक छोटासा पॅसेज असतो, त्याच्यावर बेस क्वेश्चन असतात. LPT मध्ये अजून काय असतं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अशा पद्धतीने LPT, बस दॅट्स इट, एवढं काहीच अवघड नाही. आता ही क्वालिफाईंग इन नेचर आहे, याच्यात कुठेही मार्क तुमचे कन्सिडर केले जाणार नाही. तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे, हे जे आहे हे तुमचं मागच्या परीक्षेवरच होणार आहे, त्या 120 मार्कांपैकी. पण या परीक्षा तुम्हाला पास करणं आवश्यक आहे. या 3 भाषांपैकी कुठली तरी एक भाषेत तुम्हाला पास करणं परीक्षा आवश्यक आहे. जर याच्यात तुम्ही फेल झालात तर याच्यातूनही तुमचं रिजेक्शन होऊ शकतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची असिस्टंटची आता LPT झाली, त्यात बऱ्याच जणांना फेलचे ईमेल आलेत की तुम्ही LPT मध्ये फेल झालात. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं याच्यात काही विशेषच नाही असं, म्हणजे जो महाराष्ट्राचा कॅन्डिडेट आहे त्याला हे सगळं जमतं, त्यामुळे याच्यात घाबरण्यासारखी काही अशी गोष्ट नाहीये, काळजी करू नका. LPTची तयारी सुद्धा आपण करून घेऊया. आता मी हा फॉर्म भरला तर माझी परीक्षा कुठे होणार बघा. परीक्षा होणार, जर मुंबई रिजन मधून तुम्ही फॉर्म भरताय तर मुंबईच्या लोकांना कुठले कुठले सेंटर आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे,
औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा. ऑलमोस्ट IBPS परीक्षांना जेवढे सेंटर असतात ऑलमोस्ट तेवढे. जर तुम्ही विदर्भातून फॉर्म भरतायत तर अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर 3 सेंटर आहे. या 3 सेंटर पैकी तुम्ही कुठलं तरी एक सेंटर एक्झामला घेऊन देऊ शकता. ठीक आहे, हे झालं परीक्षा कुठे होणार. पुढचा पार्ट बघा, महत्वाचा टप्पा अजून यायचा बाकी आहे. फॉर्म कसा भरायचा. काय नाही, बेसिक सगळ्यात पहिलं काम काय, ही वेबसाईट दिली आहे rbi.org.in. पहिल्यांदा फॉर्म भरायच्या अगोदर एक फोटोग्राफ स्कॅन करून ठेवा, सिग्नेचर स्कॅन करून ठेवा, साईन. त्यानंतर 10वीचं मार्क मेमो समोर ठेवा, 12वीचं मार्क मेमो समोर ठेवा. याच्यावर डेट ऑफ पासिंग आणि मार्क आणि पर्सेंटेज विचारणार आहे, हे समोर ठेवा आणि हे स्कॅन करून ठेवा. बस, फॉर्म भरणं एकदम सोपं आहे. पहिल्या याच्यात त्या वेबसाईटवर गेलात की तुम्हाला असं एक दिसेल, इथं तुम्ही क्लिक करायचं आणि नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. ते एकदा ते ओपन झालं की मग पुढे जायचं. स्टेप 2 मध्ये तुम्हाला तुमची बेसिक माहिती लिहायची आहे. नाव लिहा, स्वतःचं नाव पुन्हा व्यवस्थित लिहा, वडिलांचं नाव, त्यानंतर सरनेम, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आणि ईमेल ID. या 2 गोष्टी खूप प्रॉपरली विचार करून टाका, कारण या 2 गोष्टी जर चुकल्या तर मग तुमचं पूर्ण पुढचं कम्युनिकेशनच चुकून जाईल. त्यामुळं ईमेल ID आणि मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित पद्धतीने टाका. जसं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं, कॅप्चा कंप्लीट केला की तुम्हाला ईमेलवर, मोबाईल नंबरवर दोन्ही ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येऊन जातील. हे संपलं की तो तुम्ही फोटो हे केलाय, स्कॅन करून ठेवलाय, तो इथे अपलोड करायचा, सिग्नेचर इथे अपलोड करायची, पुन्हा सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर पुढचा पार्ट तुमची बेसिक डिटेल्स, तुमची डेट ऑफ बर्थ असेल, कॅटेगरी असेल ते सिलेक्ट करायचं पुढे. त्यानंतर फॉर्म प्रिव्ह्यू बघून घ्यायचा की हो मी भरलेला फॉर्म व्यवस्थित आहे का, तो एकदा बघून घेतला की फायनली पेमेंट करा आणि तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होईल. या पद्धतीने एकदम सोपा आहे, जसा IBPS चे फॉर्म असतात तसाच हा सुद्धा फॉर्म आहे. ठीक आहे, आता पुढे काही महत्वाचे मुद्दे आहेत बघा. आज सकाळी दुपारी एक फोन आला, आजच. समजा RBIचं ऑफिस, RBI मध्ये असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालंय. मी LPT पण देऊन आलो, पण आज मला सकाळी RBIचा फोन आला आणि सांगितलं की जेव्हा जाहिरात आली होती ना, तर त्या लास्टच्या डेट पर्यंत तुमचं त्या डेटच्या अगोदरचं सेंट्रल OBC सर्टिफिकेट असावं, सॉरी EWS सर्टिफिकेट असावं. कधीचं, जेव्हा 2020 मध्ये ऍड आली होती ना, त्याच्या अगोदरचं EWS सर्टिफिकेट असावं. आता तो म्हणतो की मी त्यावेळेस EWS सर्टिफिकेट काढलंच नव्हतं, मी तर नंतर काढलं. मग हा झाला सगळ्यात मोठा मुद्दा. आणि याच्यासाठी त्यांना सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थिती ईमेल ते तुम्ही आम्हाला स्कॅन करून पाठवा, नाही तर पुढे तुमचं नाव मोस्टली याच्यामध्ये कन्सिडर करण्यात येणार नाही. आता झाले वांदे. आपण काय करतो, नॉर्मली माझं सर्टिफिकेट EWS निघून जाईल, मला काय टेन्शन आहे असं म्हणून आपण अवॉइड करून टाकतो, पुढे ढकलतो. पण नोटिफिकेशन मध्ये असे काही महत्वाचे पॉइंट्स आहे जे तुम्ही कन्फर्म बघायला पाहिजे. छोटे पॉइंट्स आहे, पण तुमचं सिलेक्शन याच्यावर डिपेंड असतं. जसं की त्यातला पहिला पॉइंट, बेनिफिट्स ऑफ रिझर्वेशन अंडर EWS कॅटेगरी कॅन बी अवेल्ड अपॉन द प्रोडक्शन ऑफ इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट. म्हणजे EWS सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही ते बेनिफिट घेऊ शकता. इथून बघा पुढे, फॉर सबमिटिंग इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट बाय द कॅन्डिडेट द डेट मे बी ट्रीटेड ॲज क्लोजिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की 15 मार्च तुमची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे, तोपर्यंत त्या डेटच्या अगोदरच सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्या क्लोजिंग डेट पर्यंत सुद्धा तुम्ही एलिजिबल असावात. आता तुम्ही पुन्हा नंतर म्हणताल आता माझ्या नावावर 7 एकर जमीन आहे, मी पुढच्या महिन्यात ती काकाच्या नावावर करतो, मग मी 5 एकराच्या क्रायटेरियात बसेल आणि मग मी सर्टिफिकेट काढतो, असं चालणार नाही. त्यांचं म्हणणं आहे 15 मार्चच्या अगोदरचं सर्टिफिकेट पाहिजे. त्यामुळं प्लीज ही गोष्ट करून ठेवा. जे लोक EWS कॅटेगरीतून येत आहेत त्यांना सांगा, जर तुमच्याकडून हे सर्टिफिकेट काढता येत नसेल तर EWS मधून फॉर्म भरण्याची रिस्क घेऊ नका. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ते घेऊ शकता. रिझन, कॅटेगरी ही खूप अवघड गोष्ट आहे.
कारण कॅटेगरी बदलली की कट ऑफ बदलतात. म्हणून याच्यामध्ये फार काळजीपूर्वक फॉर्म भरा. जर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट निघत नसेल तर प्लीज तोपर्यंत फॉर्म भरू नका, आणि निघतच नसेल शेवटपर्यंत तर जनरल कॅटेगरी मधून फॉर्म भरा, काही फरक पडणार नाही. ठीक आहे, हे झालं ईडब्ल्यूएस बद्दल. त्यानंतर त्यांचं म्हणणं काय, ओबीसी सर्टिफिकेट कंटेनिंग नॉन क्रिमिनल सेक्शन क्लॉज शुड हॅव बीन इश्यूड ऑन ऑर आफ्टर 1 जानेवारी 2021. म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट जे हे जुनं नसावं, 1 जानेवारी 2021 नंतरचं असावं. आता हे थोडं दिलासादायक आहे, चला या तुम्ही नंतरही काढलं तरी चालेल, पण मागचं जुनं नसावं. बर, ओबीसी कॅटेगरी नाही, ओके. इन ऍडिशन टू द अबोव कॅन्डिडेट शुड बी डॉमिसाईल. बघा, मी अगोदरच सांगितलं, ज्या परीक्षेला तुम्ही अप्लाय करताय, ज्या रिजन मधून तुम्ही अप्लाय करताय, ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करताय, तुम्ही तिथले डोमिसाईल म्हणजे रहिवासी असावेत. आणि बस एवढंच, युनियन टेरिटरी किंवा स्टेट मधून. यानंतर तुम्हाला हे सुद्धा सांगितलंय की त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जाणं आवश्यक आहे. बर, द कॅन्डिडेट शुड बी, पुढचा क्रायटेरिया बघा, पुढचा महत्वाचा पॉइंट, द कॅन्डिडेट शुड बी अंडर ग्रॅज्युएट. हे पण मी तुम्हाला सांगितलं, याच्यावरही सिलेक्शन जाऊ शकतं. अचानक जर तुम्ही ग्रॅज्युएशन झाले आणि तरी पण रेटून राटून ग्रॅज्युएशनची माहिती लपून फॉर्म भरला आणि उद्या आरबीआयच्या लक्षात आलं तर आरबीआय तुमचं रिजेक्शन करू शकते. पुढे काय तुमच्यावर कारवाई करेल याच्याबद्दल कुणीही सांगू शकत नाही, पण तुमचं सिलेक्शन होणार नाही, ही गोष्ट कन्फर्म आहे. ठीक आहे, इथपर्यंत सांगितलंय. पॉझेसिंग हायर क्वालिफिकेशन आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. बघा, पुढचा मुद्दा महत्वाचा, बँक रिझर्व द राईट टू कॉल फॉर डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ डोमिसाईल स्टेटस ऑफ द कॅन्डिडेट. मी आता सांगितलं होतं की डोमिसाईल जर तुम्ही असताल महाराष्ट्राचे कुठल्याही राज्याचे तर बँकेला तो हक्क आहे की तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन या. पुढचा शेवटचा पार्ट, कॅन्डिडेट्स अप्लाइंग टू अ रिक्रुटमेंट ऑफिस शुड बी प्रोफिशियंट इन लोकल लँग्वेज. ज्या तुम्ही परीक्षेतून फॉर्म भरताय तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला रीड राईट आणि स्पीक यायला पाहिजे आणि समजायला पण पाहिजे. त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही जिथून फॉर्म भरताय ती लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे. हे काही महत्वाचे पॉइंट आहे जे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये लांब लांब दूर दूर दिसतील, जे आपण नॉर्मली वाचत नाही. मी हे थोडेसे व्यवस्थित नोटिफिकेशन ऑब्झर्व करून तुमच्यासाठी एका स्लाइड मध्ये आणले, सो दॅट तुम्ही कन्फ्युज होऊ नये आणि कुठल्याही स्टेजवर तुमचं रिजेक्शन होऊ नये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित बघून करा. ठीक आहे, आता पुढे बघा. आता काही कॉमन डाऊट आहेत जे प्रत्येकाच्या मनात नॉर्मली येतात. त्यातला पहिला डाऊट, पदवी झाली फॉर्म भरू शकतो का? नाही, स्ट्रिक्टली ग्रॅज्युएशन झाला असेल तर फॉर्म भरू नका. तयारी कशी करावी? पुढच्या स्लाइडवर. पुस्तके कोणती वापरावी? पुढच्या स्लाइडवर. टेस्ट कोणत्या घ्याव्यात? पुढच्या स्लाइडवर. बघा, हे सगळे डाऊट जे आहेत हे मी तुमचे टप्प्याटप्प्याने पुढच्या स्लाइडवर क्लिअर करतो. बघा, सगळ्यात पहिलं काम, कशी तयारी करावी. आता सब्जेक्ट आहे 4, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि जीए. एवढ्या कमी वेळेत सगळ्यात चांगली जर तयारी होऊ शकते तर जनरल अवेअरनेसची, लॉजिकल रिझनिंगची, इंग्लिशची आणि मग क्वांटची. कारण क्वांट आणि रिझनिंग हे प्रॅक्टिस बेस्ड सब्जेक्ट आहे. जनरल अवेअरनेस हा रीडिंग बेस्ड सब्जेक्ट आहे, नॉलेज बेस्ड सब्जेक्ट आहे. आणि बँकिंगच्या परीक्षेत जनरल अवेअरनेसला बऱ्यापैकी लिमिटेशन आहे, खूप वास्ट सब्जेक्ट नाहीये. त्यामुळं ज्या 4 सब्जेक्टची तयारी तुम्हाला करायची आहे त्यासाठी तुम्ही पहिल्या फेजमध्ये काय केलं पाहिजे? कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या पाहिजे. याच्यासाठी मी म्हणेल तुम्हाला, तुम्ही एक जास्तीत जास्त 20 दिवस द्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. कशा करायच्या कन्सेप्ट क्लिअर? बुक सॉल्व्ह करून करू शकता, बॅच अटेंड करून करू शकता, तुमच्या मित्राचं सिनियरचं गायडन्स घेऊन करू शकता. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग करा प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला जास्तीत जास्त 10 दिवस द्या. आता या जेव्हा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहेत ना, कन्सेप्ट क्लिअर याच्या सोबत पण प्रॅक्टिस चालू ठेवा. समजा सिम्प्लिफिकेशन नावाचा टॉपिक आहे, बेसिक बॉडमासचा रूल आपण शिकलो, कन्सेप्ट क्लिअर झाली, त्याच दिवशी जर त्याचे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून मोकळे झालात तर कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि प्रॅक्टिस पण होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यानंतर प्रॅक्टिस करताना ईच सब्जेक्टच्या ईच टॉपिकचे
अराउंड मिनिमम 200 प्लस क्वेश्चन सॉल्व्ह होईल याची काळजी घ्या प्रत्येक टॉपिकचे. जसं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये सिम्प्लिफिकेशनचे 200, नंबर सिरीजचे 200, DI 200, त्यानंतर तुमचे कमर्शियलचे मिनिमम एका टॉपिकचे 50 50 60 60 100 100 तरी क्वेश्चन. प्रॅक्टिस साठी मटेरियल कुठून घ्यायचं सांगतोय पुढे. आणि शेवटचे 10 दिवस लास्टचे 10 डेज जे आहेत फक्त आणि फक्त टेस्ट अँड अनालिसिस, मग ते ऑफलाईन असू द्या किंवा ऑनलाईन असू द्या, शेवटचे 10 दिवस टेस्ट अनालिसिस. अशा पद्धतीने हे 10 आणि 20 30 आणि 10 40 दिवसांचा स्टडी प्लॅन एक रॅन्डमली मी तुम्हाला सांगितला. आता डिटेल स्टडी प्लॅन जो आहे तो 1 to 1 बॅच मध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने होईलच. ठीक आहे. आता अशा पद्धतीने तुमचा प्लॅन रेडी करा. पहिल्या 20 दिवसात कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस, शेवट पुढचे 10 दिवस फक्त प्रॅक्टिस. म्हणजे डेली क्वांटचे 3-4 टॉपिक, रिझनिंगचे 3-4 टॉपिक, प्रत्येकाचे 100 क्वेश्चन. पहिले काय करा, कन्सेप्ट क्लिअर करताना क्वांट रिझनिंगचे प्रत्येकाचे 100 टॉपिक सॉल्व्ह करून काढा 20 दिवसामध्ये. समजा क्वांटचे एक 10-12 टॉपिक, रिझनिंगचे अराउंड एक 10-12 टॉपिक. मी असं म्हणतो की क्वांट रिझनिंगचे तुम्ही 100 क्वेश्चन जर सॉल्व्ह करतायत प्रत्येक टॉपिकचे 20 दिवसात, तर तेवढं पण इनफ आहे. प्रॅक्टिस आणि कन्सेप्ट दोन्ही होईल. शेवटच्या 10 दिवसात पुन्हा 100 क्वेश्चन, म्हणजे इच टॉपिकचे 200 क्वेश्चन कंप्लीट होतील. शेवटचे 10 दिवस ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट अनालिसिस करा. बरं, सोबत डेली बेसिसवर असं कन्सिडर करा की जनरल अवेअरनेसच्या सब्जेक्टमध्ये, त्याच्याबद्दल मी पुढे बोलतो. चला पुढे बघा. तर हा पुढचा 40 दिवसांचा तुमचा प्लॅन. आता हे करताना बुक्स कुठले वापरायचे बघा. एस रिझनिंग, एस क्वांट आणि एस इंग्लिश. एस क्वांट, त्यानंतर एस इंग्लिश आणि एस रिझनिंग असे 3 बुक येतात अड्डा 247 पब्लिकेशनचे. अड्डा 247 पब्लिकेशनचे असे 3 बुक येतात. हे कुठे अवेलेबल आहेत? अड्डा 247च्या स्टोअरवर पण अवेलेबल आहे आणि फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहेत. हे 3 बुक घ्या. याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न आहेत. इझी, मॉडरेट, डिफिकल्ट. इझी, मॉडरेट, डिफिकल्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तुम्ही फक्त आणि फक्त इझी चे 40 प्रश्न आहे आणि मॉडरेटचे 20 प्रश्न आहे, 40 प्रश्न आहे. एवढं जरी सोडवलं तरी खूप झालं. याच्यापेक्षा जास्त सोडवू पण नका, डिफिकल्ट कडे तुम्ही जाऊ पण नका. इझी जरी सोडवले तरी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आरबीआय अटेंडंटला इझीच्या वर जाणार नाही, मी गॅरंटीने सांगतो. त्यांची डिफिकल्टी लेवल इझी पेक्षा कमीच आहे, इझी एवढीच आहे, एवढं मी गॅरंटीने सांगतो, मॉडरेटच्या खालची. ठीक आहे. हा एक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. सोबत जर तुमची बुक्स घेण्याची इच्छा नसेल तर फ्री ऑफ कॉस्ट PDF अवेलेबल आहेत. वेबसाईट बघा www.exampandit.in. वेबसाईटवर गेले की इथं दिसेल ऑल PDF. याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केलं की सब्जेक्ट दिसतील क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, सब्जेक्ट दिसतील लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, आणि याच्यामध्ये पुन्हा पर्टिक्युलरली टॉपिक वाईज पुन्हा PDF आहेत. आणि प्रत्येक टॉपिकच्या 3 PDF तर तुम्हाला कमीत कमी सापडतीलच. इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट प्रत्येक टॉपिकच्या. म्हणजे जसं क्वांटचे समजा जर 15 टॉपिक आहेत तर 15च्या प्रत्येकी 3 PDF म्हणजे 45 PDF. मी तुम्हाला ते म्हणतच नाहीये. मी काय म्हणतोय, फक्त आणि फक्त इझी लेवलचे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करा. कुठलेच बुक तुम्हाला घ्यायची गरज नाही, याची गॅरंटी माझी. कुठलेही बुक तुम्हाला घेण्याची गरज पडणार नाही, याची गॅरंटी माझी. दॅट्स इट. आरबीआय ऑफिस अटेंडंट साठी एवढं केलं म्हणजे डोक्यावरून पाणी जाण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिकचा इझी वाला पार्ट जर तुम्ही सॉल्व्ह केला, हे झालं कन्सेप्ट क्लिअर करणं. आणि पुन्हा 50 प्रश्न त्याच्यात वेगवेगळ्या टाईपचे आहेत, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट. नंतर अजून ऍडिशनल प्रॅक्टिस साठी क्वेश्चन आहेत, तिथूनच डाउनलोड करा. एक्झाम पंडित आजच्या तारखेला बँकिंग मध्ये सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्या लेवलची डिफिकल्टी लेवल देणारे क्वेश्चन, आणि ते पण सगळ्यात महत्वाचं फ्री. तुम्ही बिंदास या PDF डाउनलोड करा. 1 रुपयाचं मटेरियल तुम्हाला परचेस करण्याची गरज नाही पडणार. गुगलवर सर्च करा exampandit.in, ऑल PDF मध्ये जा आणि बिंदास या PDF वापरा. पूर्ण मटेरियल तुम्हाला इकडून मिळून जाईल. बिंदास्त राहा
आणि तुम्ही माझ्यावर बिनधास्त या बाबतीत विश्वास ठेवा. ठीक आहे. आता हे झालं बुक्स किंवा ऑनलाईन टेस्ट, पीडीएफ कुठल्या घ्यायच्या. पुढचा पार्ट ऑनलाईन टेस्ट. सध्या अड्डा 247 खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. काही लोक अड्डा 247 चे घेऊ शकतात. टेक्स्टबुक आणि ग्रेडअप हे 3 पर्याय आहेत. या तिघांची मोबाईल ऍप्लिकेशन पण सध्या गुगल प्ले स्टोर अवेलेबल आहे. यांच्या पीडीएफ, यांच्या टेस्ट पण क्लास तुम्हाला यांच्याकडून कन्सर्न ऍप कडून मिळतील. याची कॉस्ट जी आहे ही अराउंड 200-300 रुपयांपेक्षा जास्त नसेल, मी गॅरंटीने सांगतो. पुढे बघा, यानंतर जनरल अवेअरनेसची तयारी कशी करायची, सगळ्यात महत्वाचा विषय. जनरल अवेअरनेस मध्ये विचारताना काय विचारतात, स्टॅटिक जीके. स्टॅटिक जीके म्हणजे काय हो सर, असा पार्ट जो कधी बदलत नाही. त्यात काय काय येतं, एअरपोर्ट सांगा, कुठलं एअरपोर्ट कुठे आहे, एअरपोर्टचं नाव काय, करन्सी, कॅपिटल, या स्टेटचे सीएम सांगा. स्टॅटिक जीके मध्ये तर एखादा प्रकल्प, कुठल्या नदीवर कुठला डॅम बांधलाय, स्टॅटिक जीके जे न बदलणार आहे. वाईल्ड लाईफ सँच्युरीज. त्यानंतर लास्टच्या 6 महिन्याचं करंट अफेअर्स आणि बँकिंग अवेअरनेस, हा 3 पोर्शन येतो. क्लरिकलची एक्झाम लेवल असल्यामुळं बँकिंगचा पार्ट कमी येणार, स्टॅटिक जीकेचा जास्त आणि करंट अफेअर्सचा जास्त पार्ट असणार. सोर्सेस हे इथं लिहिलेत. मंथली पीडीएफ आहे, फ्री एकदम. अड्डाचं, ऑलिव्ह बोर्डचं, स्टडी आयक्यूचं, 3 पैकी कुठलेही 2 वाचा, मोर देन इनफ आहे. 3 पैकी कुठलेही 2 वाचा, मोर देन इनफ आहे. ठीक आहे. आता पुढचा पार्ट बघा. आता हे झालं असं. आता काही लोक म्हणतील आम्हाला जर कन्सेप्ट क्लिअरच करायच्या आहेत आणि आमच्याकडे काही पर्यायच नाहीये, तर मी म्हणतो सारथीला जॉईन करा. मी म्हणतोय सारथीला जॉईन करा. कसं काय होणार सारथीमध्ये, सारथीमध्ये एक ऑनलाईन बॅच आपण घेतोय, ऑनलाईन बॅच फॉर आरबीआय ऑफिस अटेंडंट एक्झाम, ज्याच्यामध्ये तुमची 4ही सब्जेक्ट कव्हर करून दिल्या जाणार. 4ही सब्जेक्ट कव्हर करून दिले जाणार, ते पण फक्त आणि फक्त अराउंड 1.25 महिन्यामध्ये. सर हे शक्य आहे का, हो हे शक्य आहे. कसे शक्य आहे, कारण याची डिफिकल्टी लेवल फार सोपी आहे. इथं कुठलाही टॉपिक जो आहे हा 2-3 दिवसामध्ये सहजासहजी संपवता येतो. त्याच्या मागचं कारण असे की यांना फक्त कन्सेप्ट जरी क्लिअर करून दिल्या तरी सोपे लेवलचे टॉपिक सहज समजून जातील. एवढा 1.25 महिन्यामध्ये हा पूर्ण सिलेबस संपण्यासारखा आहे. कसं संपवणार, डेली 4 लेक्चर घेणार. कुठले कुठले, एक क्वांटचं, एक रिजनिंगचं, एक जीएचं, एक इंग्लिशचं. डेली 4 लेक्चर घेणार. कोण कोण घेणार, मी स्वतः क्वांट घेईल, प्रदीप पाटील सर इंग्लिश घेतील, वराडे सर एलआर घेतील आणि अक्षय चौके सर जीए घेतील. मग त्या हिशोबाने जर तुम्ही गेलात, या हिशोबाने तुम्ही गेलात तर डेली 4 लेक्चर एका तासाचे. जेव्हा मुलांचा रिस्पॉन्स चांगला आला, म्हणजे मुलं थोडे कम्फर्टेबल झाले की याच लेक्चरला, यापैकी काही लेक्चरला आपण 1.5 तासांचं करून टाकूया. 1.5 तासांचं क्वांट आणि रिजनिंगचं लेक्चर जे आपण नंतर टप्प्याटप्प्याने 1.5 तासांचं करूया. या बॅच मध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज मिळतील बघा. या बॅच मध्ये तुम्हाला मिळतील लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स, टॉपिक वाईज पीडीएफ, 10 फुल लेंथ टेस्ट पीडीएफच्या फॉर्म मध्ये, त्यानंतर ऑनलाईन फ्री टेस्ट अड्डाच्या क्लासकडून फ्री मध्ये मिळतील, त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन, आणि शेवटी जशी परीक्षा जवळ आली की लाईव्ह मिनिमॉक. मिनिमॉक म्हणजे क्वांटच्या सब्जेक्ट वाईज मिनिमॉक, रिजनिंगच्या सब्जेक्ट वाईज मिनिमॉक लाईव्ह. इथे क्वेश्चन असेल, तुम्हाला टाइम दिला जाईल, लाईव्ह क्लिक करायचं, लाईव्ह तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. या सगळ्या फॅसिलिटीज क्लास कडून तुम्हाला फीस मध्ये इन्क्लुडेड आहेत, या क्लास कडून तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने असेल आरबीआय ची ऑफिस अटेंडंटची बॅच. कधीपासून चालू होईल, यासाठी तुम्हाला काय करायचंय, पुढच्या 2-3 दिवसामध्ये, जसं आजची डेट जर बघितली तर 24 फेब्रुवारी, 24, 25, 26, 27, 3 दिवसात तुम्हाला पटापट, 3 दिवसामध्ये तुम्हाला पटापट नोंदणी करायची आहे बॅच साठी. एकदा नोंदणी झाली की लगेचच्या लगेच बॅचचे डेमो लेक्चर चालू होतील 28 पासून किंवा 1 तारखेपासून. डेमो लेक्चर चालतील 3-4 दिवस आणि 3-4 दिवसानंतर तुमचं ऍडमिशन घ्यायचंय आणि मग त्यानंतर बॅच पुढे कंटिन्यू झाले. महिन्याभरात तुम्हाला पूर्ण बॅच संपून देऊ. शेवटचे 8-10 दिवस फक्त आणि फक्त टेस्ट आणि टेस्टवर फोकस करू. महिन्याभरात बॅच पूर्ण संपेल, रविवारी पण सुट्टी देणार नाही आणि महिन्याभरात बॅच संपून तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करून देऊन शेवटचे 10 दिवस फक्त टेस्ट अनालिसिस वर फोकस करू. अशा पद्धतीने ही एक बॅच
सारथी एज्युकेशन तर्फे लगेचच्या लगेच 1 तारखेपासून चालू करतोय. बघा आता बॅच मध्ये सगळ्यात महत्वाचं नोंदणी कशी करायची, बॅचची डिटेल्स काय असेल, बॅच कधीपासून चालू होईल, याची डेट मोस्ट प्रोबेबली 28 फेब किंवा 1 मार्च या दिवसापासून चालू असेल. यासाठी आम्हाला फीस किती असेल हे आम्ही तुम्हाला 28 फेबला किंवा 1 मार्चला एका वेगळ्या व्हिडिओद्वारे टाकू. सारथी एज्युकेशनचं मोबाईल ऍप्लिकेशन आहे, ज्याची लिंक जी आहे याची लिंक आपल्या क्लासचा युट्यूबच्या टेलिग्राम चॅनलवर, क्लासच्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आता जो तुम्ही व्हिडिओ पाहताय युट्यूबला याच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट आणि डिस्क्रिप्शन दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे. याची लिंक तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर सर्च करताल तर कन्फ्यूज होताल थोडेसे, त्यापेक्षा बेस्ट वे काय, तुम्ही या डायरेक्ट युट्यूबवर कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली लिंक किंवा आपल्या क्लासचं टेलिग्राम चॅनल जे सारथी एज्युकेशन औरंगाबाद याच्यावर तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. फीस कशी पे करायची, डेमो लेक्चर चालणार आहेत पहिले 3 दिवस, त्यानंतर सांगूया फीस कशी पे करायची. ठीक आहे, किती असणार हे आम्ही तुम्हाला पुढच्या 2-3 दिवसांमध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया. डेमो लेक्चरच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, त्यानंतर ऑनलाईन बॅच साठी नोंदणी कशी करायची, सेम आता हा व्हिडिओ जो तुम्ही पाहताय याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचची नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरून द्या असं लिहिलेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सेम लिंक आहे आणि सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल जे याच्यावर सुद्धा ही लिंक अवेलेबल आहे. तुम्ही या 3 पैकी कुठल्याही एका ठिकाणून बॅच साठी नोंदणी करून घ्या. पुढच्या 2 दिवसात ही नोंदणी कंप्लीट करून टाका. शनिवार रविवार आम्ही याच्यावर व्यवस्थित पद्धतीने डेटावर काम करून तुम्हाला लगेचच्या लगेच बॅच मध्ये मोबाईल ऍप मध्ये ऍड करून टाकू आणि डेमो लेक्चर आपले स्टार्ट होतील. ठीक आहे, बाकी पुढचे काही अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील सारथी एज्युकेशनचे पुढचे अपडेटसाठी तुम्ही क्लासचं टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज ला लाईक सबस्क्राईब करून ठेवा. बाकी सगळ्या माहितीसाठी तुम्ही हा नंबर क्लासचा आहे, इन्क्वायरीसाठी तुम्ही याच्यावर बॅच बद्दलची इन्क्वायरी तुम्ही याच्यावर करू शकता. फॉर्म भरताना तुम्हाला काय अडचणी येत असतील तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे, हा माझा पर्सनल नंबर आहे. याच्यावर फॉर्म भरताना तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल बिनधास्त तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल यापैकी दोन्हीपैकी कुठलेही करू शकता. ठीक आहे, चालेल. तर भेटूया लवकरच पुढच्या डेमो लेक्चर मध्ये. या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. नेमकी सिलेक्शन प्रोसेस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, फॉर्म कसा भरायचा, प्रक्रिया, निवड प्रक्रिया आहे कशी, परीक्षेचं स्वरूप काय, त्यानंतर बुक्स कुठले कुठले वापरायचे, पीडीएफ कुठल्या कुठल्या फ्री अवेलेबल आहेत, ऑनलाईन टेस्ट कुठल्या वापरायच्या, प्लॅन कसा असावा पुढच्या 40 दिवसांचा, हे सुद्धा मी पूर्ण तुम्हाला होपफुली क्लिअर करून दिले. होपफुली तुमच्या लक्षात आला असेल ना. काही डाऊट असेल बिनधास्त तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द डेमो सेशन्स.